अमेरिकेमधल्या निवडणुकीत चालणाऱ्या अध्यक्षीय चर्चासत्रांसारखं चर्चासत्र भारतात होणार का अशी चर्चा रंगायला लागली। कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वादविवाद करण्याचं निमंत्रण काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वीकारले। त्यामुळे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात समोरासमोर हा वादविवाद होणार का हा प्रश्न आता उपस्थित होतोय। अमेरिकेप्रमाणे भारतात लोकसभा निवडणुकीदरम्यान अध्यक्षीय चर्चासत्र, राहुल गांधी आणि मोदी एकाच व्यासपीठावर करणार निवडणूक मुद्द्यांवर चर्चा। पंतप्रधान मोदींसोबत खुल्या चर्चेचं आव्हान राहुल गांधींनी स्वीकारलं। मैं 100% किसी से भी डिबेट करने को तैयार हूं प्रधानमंत्री से। अमेरिकेतल्या निवडणुकीत चालणाऱ्या अध्यक्षीय चर्चासत्रासारखंच चर्चासत्र आता भारतातही होणार का अशी चर्चा रंगू लागली। याचं कारण ठरतंय माजी न्यायाधीश मदन लोकूर, अजित शहा आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी पत्राद्वारे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना दिलेलं सार्वजनिक चर्चेचं आव्हान। या पत्रात ते असं म्हणतात, भारतातील जनता आपल्या प्रश्नांबाबत चिंतित आहे। एनडीए असो वा इंडिया, दोन्ही बाजूने प्रचारात फक्त आरोप केले जात आहेत। जनतेच्या मुद्द्यांवर कोणतीही साधक बाधक उत्तरं मिळत नाही। तसंच सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशातल्या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे। अशा परिस्थितीत भारतातील दोन मुख्य पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षविरहित सार्वजनिक व्यासपीठावर चर्चेसाठी यावं। हेच चॅलेंज स्वीकारत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेची तयारी दर्शवली आहे। मात्र त्याच वेळी पंतप्रधान मोदी माझ्यासोबत चर्चेला येणारच नाहीत अशी खोचक टीका देखील राहुल गांधींनी केली आहे। किसी से भी डिबेट करने को तैयार हूं प्रधानमंत्री से। हेलो, मगर मैं प्रधानमंत्री को जानता हूं, प्रधानमंत्री मुझसे डिबेट नहीं करेंगे। राहुल गांधींनी हे चॅलेंज स्वीकारलं असलं तरी पंतप्रधान मोदींनी मात्र या पत्रावर कोणतंही उत्तर दिलेलं नाही। या उलट राहुल गांधी कोण असा सवाल करत भाजपसह एनडीएतल्या मित्रपक्षांनी जोरदार हल्ला चढवलाय। राहुल गांधी फार बुद्धिवादी आहेत, त्याच्याबरोबर कोणी चर्चा करू शकत नाही। त्यांना म्हणा फक्त तुमचे स्टेटमेंट बाहेर गेल्यावर तुम्ही जे वाटतं करतात ते व्यवस्थित करा, बाकी आपण नंतर बघू म्हणा। आता ज्या अध्यक्षीय चर्चासत्रावरून भारतात राजकारण तापतंय ते नेमकं आहे तरी काय तेही समजावून घेऊया। अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अध्यक्षीय चर्चासत्राची पद्धत प्रचलित आहे। राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची समोरासमोर चर्चा घडवली जाते। अराजकीय व्यासपीठावर दोन्ही पक्षांचे उमेदवार चर्चेसाठी एकमेकांसमोर उभे ठाकतात। चर्चेवेळी दोन्ही पक्षांचे उमेदवार देशाच्या विकासासाठीची आपली ब्लूप्रिंट मांडतात। त्यासोबत जनतेच्या समस्या, महत्त्वाच्या विषयांवरील प्रश्न यांना समोरासमोर उत्तरं देतात। दोन्ही उमेदवारांच्या एकमेकांवरील आरोपांना देखील समोरासमोर उत्तरं दिली जातात। अध्यक्षीय चर्चासत्राचं त्याच वेळी संपूर्ण अमेरिकेत लाईव्ह प्रसारण सुरू असतं। अमेरिकेमध्ये 1948 साली पहिल्यांदा अशा प्रकारचं अध्यक्षीय चर्चासत्र घडवण्यात आलं। 1948 मध्ये चर्चासत्र रेडिओवरून लाईव्ह करण्यात आलं होतं। मात्र 1956 पासून टेलिव्हिजनवरून याचा लाईव्ह टेलिकास्ट होतो। अशा चर्चासत्राच्या माध्यमातून जनतेला आपल्या प्रश्नांची उत्तरं तर मिळतातच, मात्र आपण ज्यांना मतदान करणार आहोत ते नेमकं आपल्यासाठी काय करणार आहेत, किती कालावधीत करणार आहेत आणि कसं करणार आहेत याची माहिती देखील जनतेला आधीच मिळालेली असते। अमेरिकेत द्विपक्षीय निवडणूक पद्धत आहे, भारतात मात्र अशी द्विपक्षीय निवडणूक पद्धत नाही। त्यामुळे राष्ट्रीय पक्षांसोबत अनेक प्रादेशिक पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात असतात। हे सर्व पक्ष प्रचारात एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवतात, मात्र जनतेच्या मूळ प्रश्नांवर उत्तर देताना यातील कुणीच दिसत नाही। अशा परिस्थितीत जर अमेरिकेप्रमाणे भारतातही अध्यक्षीय चर्चासत्र सुरू झालं तर देशासाठी हा ऐतिहासिक दिवस ठरेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।